हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हा तुमचं लाईफ चेंजिंग व्हिडिओ आहे आणि बरेच जणांना ह्या पॉइंट्समुळे खूप मदत झालेली आहे. मी रिसोर्स पर्सन म्हणून काम करत होते तेव्हा ह्यातले बरेच पॉइंट्स मी वापरलेले आहेत. जे माझे ट्रेनिंग प्रोग्रामला होते त्यांना पण हे माहीत आहे आणि बरेच जणही मला येऊन सांगितले ह्याचा खूप खूप फायदा झालेला आहे म्हणून. त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि नुसतं व्हिडिओ बघायचं नव्हे, तो फॉलो करा आणि एक महिन्याभरात तुमचे चेंजेस दिसतील तेव्हा नक्की मला कळवा. ओके, ते जास्त वेळ वाया न घालवता आपण चालू करूया. हॅबिट्स म्हणजे काय? सवयी. ज्या सवयी आपल्या असतात त्या सवयींसारखं आपलं जीवन बनते. सपोज कोणाला दारू प्यायची सवय आहे, त्याचं लाईफ काय होणार? त्यामुळे ह्या सवयी आपलं जीवन बनवतात. आज मी तुम्हाला 20 सवयी सांगणार आहे. त्या सगळ्या तुम्ही फॉलो करायच्या. एकात दोन होत नसल्या तर बाजूला ठेवा, पण सगळ्याच्या सगळ्या केला तर खूप खूप उपयोगाला येईल. पहिलं, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठायचं. सकाळीच आपण 9ला 10ला उठलं की आपली कामं कशी आवरणार? सकाळी लवकर उठा म्हणजे तुम्ही जास्त प्रोडक्टिव्ह बनता, म्हणजे तुमचं काम जास्त होते. फ्रेश असता, तुम्ही एनर्जेटिक असता आणि तुमचं बरंच काम तेव्हा होऊन जाते. तुम्ही खूप फ्रेश फील करता. त्यामुळे जे लोक उशिरा उठतात ते जरासं रोज एक 10-15 मिनिटं आधी असं करत करत जरासं लवकर उठायचं प्रयत्न करायला पाहिजे. नाही ते आपण सगळे मंडळी बरोबरच घरातले उठलो की काय होते, आपला काहीच आवरत नाही. मग सगळे एकदमच टॉयलेटला जाणार, सगळे सिंकपाशी ब्रश करायला एकदमच गर्दी. त्यामुळे शक्यतो लवकर जरासं उठायची सवय करून घ्यायची. आणि उठल्यावर काय करायचं? आपल्या खिडक्या बिडक्या उघडायच्या. का? छान वारा येतो, फ्रेश वारा येतो. रात्र काय असते, सगळं बंद असते आणि सेफ असला की तुम्ही दरवाजा उघडलात तरी चालते, पण सेफ नसलं, बाकी सगळे झोपलेले आहेत, तुम्ही एकट्या आहेत जाग्या, ते बिलकुल दार उघडू नका. फक्त खिडक्या उघडा आणि बघा अगदी स्वच्छ हवा आणि फ्रेश एअर, ताजी हवा येते आणि ती ताजी हवा घ्या. तुम्हाला काही एक्सरसाइज करायचं असलं, मेडिटेशन करायचं असलं, तिथे बसून 5 मिनिटं केला तरी चालते. बघा तुम्हाला किती बरं वाटते. आणि आपण उठल्यावर आपल्या गादीवर आपलं बेडशीट पांघरून तसंच सोडून यायचं का? हो नाही. बेडशीट बदलायचं, पांघरून घडी करून ठेवायचं, उशा उचलून ठेवायच्या असल्या की उचलून ठेवायच्या. हे सगळं आवराआवर करायचं. नंतर जरा पाणी प्यायचं. कोण कोमट पाणी पिते, कोण गार पाणी पिते. तुम्हाला तुमच्या सवयीप्रमाणे करा. कोणी डिटॉक्स होण्यासाठी पाण्यात जिरं घालते, कोथिंबीर घालते, हळद घालते. हे प्रत्येक जणाची सवय. तुम्हाला कुठलं सूट होते तर तुम्ही वापरू शकता. मी तरी नुसतं कोमट पाणी पिते, मी ते काही घालत नाहीये. आणि हेल्दी डाएट. हेल्दी डाएटवर मी पूर्वी खूप बोललेले आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाहीये. हेल्दी डाएट म्हणजे ताजी फळं, भरपूर
पालेभाजी, भाजी, फळभाजी सगळी, भरपूर पाणी, हे सगळं ताजं, म्हणजे तर शेतातनं आपल्या घरात यायला कमीत कमी वेळ लागायला पाहिजे तसलं आपण वापरायचं. आणि सकाळी मॉर्निंग वॉकला जावा, एक्सरसाइज करा 15-20 मिनिटं. मी काही खूप वेळ करा म्हणत नाही, हे मी सांगते. तुम्हाला शक्य नसलं की तुम्ही संध्याकाळी करू शकता. हे सांगितलं तर सगळ्यांना असेच असं फॉलो करायला होईल असं नाहीये का, म्हणजे आपलं लाईफस्टाईल वेगळं असते. आपले घरातली लोक, नोकरीला जाणारी मुलं, शाळेला जाणारी, त्यांचं टायमिंग्स हे बदल असतो. त्यामुळे मी आधीच सांगितले, 1-2 गोष्टी तुम्हाला पुढे मागे ऍडजस्ट करण्यासारख्या असल्या तर करा. आणि कायम हसतमुख राहावा, पॉझिटिव्ह राहावा. हे बघा, आपण पॉझिटिव्ह असलं की बाकी लोकांना पण आपण पॉझिटिव्ह नेचर देऊ शकतो. नाही तर आपणच रागान असं असलं की आपण दुसऱ्यांशी कसं वागणार. त्यामुळे कायम पॉझिटिव्ह राहा, ऑप्टिमिस्टिक राहावा. आणि काय करायचं, मोटिवेशनसाठी व्हिडिओज बघा, पुस्तकं वाचा, लेक्चर्स असले की ते ऐका. त्याच्याशिवाय नुसतं काही नेटफ्लिक्सवरचे सिनेमे बघत बसलं, काही रील्स बघत असलं असं करू नका. मी तुम्हाला मोबाईल सोडा म्हणत नाही, गरजेचं आहे. तर त्यामुळे आपल्याला हवं एवढ्या, आपल्याला जे योग्य आहे तेवढंच वापरा. आणि हे सगळं झाल्यावर आपण जेवलेलं ताट म्हणा, हे शक्य असलं तर करा. सगळ्यांचे तसे असते असं नाहीये. आम्ही फॉलो करतो आमच्या घरात. जेवल्यावर आपलं ताट आपण धुवून ठेवलं की, बाई भांडीची असली तरी तिलाही जास्त भांडी पडत नाहीये, किंवा घरातली बाई धुवत असली तरी तिलाही जास्त ओझं होत नाहीये. त्यामुळे जेवण झाल्यावर आपलं ताट, वाटी, चमचा असेल, भांड किंवा ग्लास, काही, हे सगळं स्वतः लगेच घासून ठेवायची सवय करू शकता. आणि व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्या वस्तू ते जागेला ठेवायची सवय करा. नाही ते काही लोकांचं असते बघा, हात सुटला तिथेच, फोन करत गॅलरीत गेले होते, गॅलरीत तिथेच फोन ठेवून टाकले आणि आले घरात. डिंक वापरला, कुठे वापरला तिथे, कात्री घेतली, कुठे वापरली तिथे. नाही, असं करू नका. प्रत्येक वस्तूला अगदी योग्य जागा ठेवा आणि ती त्या प्लेसवरच जायला पाहिजे. इकडे तिकडे कुठेही जाता येत नाहीये, म्हणजे आपल्याला अंधारात सुद्धा हात घातला की मिळायला पाहिजे असं. आणि नेक्स्ट, हे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही हे प्लॅन लिहू शकता. तुम्हाला हवं असलं तर आपण कसं फॉलो करणार आपली दैनंदिनी, हे हवं ते प्लॅन लिहू शकता. आणि आपण काम करताना बघा, कंटिन्युअस काम करत बसायचं नाही. एक 25 मिनिटं तुम्ही काम केलात का नाही, 5 मिनिटं रेस्ट घ्या, मग परत 25 मिनिटं काम करा. म्हणजे तुम्हाला पण फ्रेश वाटते आणि आपले मनाला पण जरा ब्रेक पाहिजे. तुम्हाला झाडं कापणाऱ्याची गोष्ट मी पूर्वी सांगितली आहे, त्यामुळे आज आता इथे घेत नाही ती गोष्ट का, म्हणजे व्हिडिओ मग लांबेल. मला 10 मिनिटाचा संपवायचा आहे शक्यतो. आणि अननेसेसरी कोणाशी बोलत जाऊ नका. जेवढ्या गरज आहे तेवढं बोला. अननेसेसरी बोललं की काय होते, एकाचं आणि काहीतरी होऊन जाते. त्यामुळे गरजेचं आहे तेवढंच बोला, जास्त बिलकुल बोलायला जाऊ नका. आणि शक्यतो नेचर बरोबर राहायला शिका. वॉकिंगला जाता तेव्हा झाडं, पक्षी, प्राणी ह्यांचे सानिध्यात राहायला शिका. आणि खूप महत्वाचं म्हणजे कधी टेन्शन घेऊ नका. काही बायका मी बघितले, हो केवढं टेन्शन घेतात. उद्या लग्नाला जायचं असलं तरी आजपासून त्यांना टेन्शन, हो कुठली साडी नेसायचं, काय करायचं, काय गिफ्ट द्यायचं, हे सगळं. त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. मन रिकामं ठेवा, मोकळं ठेवा. आणि
डिक्लटरिंग, दॅट इज अननेसेसरी थिंग्स घरात आपल्याला उपयोगाच्या नाही त्या कोणाला तरी देऊन टाका. नुसतं घरात सगळं गोळा करत कधीतरी लागेल म्हणून ठेवू नका. कपडे असतील, भांडी असतील, काही कुठलीही गोष्ट आपल्याला नको असलेली असली, आपण नवीन गोष्ट आणली, आता आपण नवीन टीव्ही आणला, मग जुना टीव्ही कशाला ठेवून घ्यायचा, लगेचच ते दुकानात तो द्यायचा, म्हणजे थोडाफार त्याला किंमत मिळेल किंवा तुमची मोलकरीण कोणाला पाहिजे असलं तरी देऊ शकता. हल्ली कोणालाही गरज नाहीये, आपल्यापेक्षा भारी वस्तू वापरतात ते, हे मी बघितलेलं आहे. आणि एस्पेशली शूज, दारावरचं कार्पेट म्हणजे पायपुसणं आपण म्हणतो, हे सगळं व्यवस्थित ठेवत जावा. नाहीतर दारासमोर का नाही तिथे शू स्टँड असते बरं का, तरी एवढे चप्पलांचा ढीग, असं बिलकुल करू नका. लक्ष्मीला पण आवडत नाहीये. आपण पायातनं चप्पल काढली की ती स्टँड मध्ये व्यवस्थित ठेवा. आपण पाय पुसायचं कार्पेट कुठे गोळा झालेला असला, कुठे हे झालं असलं की तर लगेच व्यवस्थितपणे घालत जावा. आणि शेवटचं 20वा पॉइंट म्हणजे स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट. सारखं पूर्वीचा विचार करायचा, हो आमचे लहानपणी असं होतं, आमचे लहानपणी असं होतं, आई मला असं असं करून खायला घालायची, आता मला सगळ्यांना करून द्यावं लागते, अमुक तमुक. नाही, सगळं विसरा. पास्ट संपलेला आहे. आता आपण प्रेझेंट मध्ये जगतोय, त्यामुळे आताच एक क्षणात भरपूर छानपैकी आपण जगायला शिकूया, आनंद घेऊया त्याचा. हे एवढे 20 पॉइंट तुम्ही वापरून बघा, नक्की फरक पडतो. एक महिनाभरानं मला सांगा तुम्ही तुमचे काय फरक पडला आहे तो. आणि का म्हणजे बरेच लोकांना हे फरक पडलेला आहे. मला सहज आजी काहीतरी चालताना जुने एका पुस्तकात हे पॉइंट्स मिळाले, म्हणताना म्हटलं ते त्यांनी काही पॉइंट्स ऍड केले आणि मी हे तयार केलं. त्यामुळे नक्की लगेच फॉलो करा. तुमचे सगळे मित्र, मैत्रिणी, रिलेटिव्ह सगळ्यांना, भरपूर लोकांना शेअर करा. का म्हणजे सगळ्यांचं जीवन अगदी आनंदमय आणि सुखाचं होईल. नाही ते लोक म्हणतात, नाही असले व्हिडिओ कोण बघते, लोक बघतात सेलिब्रिटीसांचे. आता ऐश्वर्या आणि अभिषेकचं डायव्होर्स होणार, तसले व्हिडिओना भरपूर कितीतरी हजार, 17,000 आणि काहीतरी व्ह्यूज येतात. असले व्हिडिओसांना येत नाही म्हणजे काही लोकांना बदलायचं नाही का? नाही, माझे व्ह्युअर्स तसं नाहीये, मला गॅरंटी आहे. माझे व्ह्युअर्स सगळे हे पूर्ण व्हिडिओ बघणार आणि त्यांचे सगळे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक सगळ्यांना बघायला पण ते भाग पाडणार आहे, असं मी प्रॉमिस दिलेला आहे. बघूया आता काय होते तर. अच्छा, हॅव ए गुड डे.